यापूर्वी तुम्ही हे 2 पदार्थ कधीच केले नसतील, पण जर एकदा केले ना तर उपवास नसला ना तरीसुद्धा कराल. तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण शाबूस तांदूळ आणि बटाट्यापासून एकदम भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. नेहमीची खिचडी किंवा शाबूस तांदळाचा वडा खाऊन तर आपण सगळेच कंटाळतो. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर इथे तुम्ही पाहू शकता मी 10 ते 12 तास शाबूस तांदूळ भिजत घातला होता. तुम्ही 4 ते 5 तास भिजत घातला तरी देखील चालेल. आणि छान मऊसूत असा शाबूस तांदूळ आपला भिजला पाहिजे. त्यामुळे पाणी हे परफेक्ट टाका शाबूस तांदूळ भिजवताना. आता चमचेच्या साहाय्याने व्यवस्थित असा शाबूस तांदूळ मोकळा करून घेते. जर तुमचा शाबूस तांदूळ हा परफेक्ट असा भिजला असेल तर अशाच पद्धतीने मोकळा आणि सुटसुटीत होईल. शाबूस तांदूळ भिजवताना नेहमी शाबूस तांदळाच्या लेवलच्या थोडंसं वरती पाणी घालायचं आहे आपल्याला, म्हणजे शाबूस तांदूळ हा परफेक्ट भिजला जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व शाबूस तांदूळ मी छान असा मोकळा करून घेतलेला आहे. आता एका प्लेटमध्ये आपण हा काढून घेऊया. तुम्ही एका वाडग्यामध्ये किंवा प्लेटमध्ये कोणत्याही भांड्यात शाबूस तांदूळ काढून घेऊ शकता. अशा पद्धतीने मोकळा आणि सुटसुटीत आपला शाबूस तांदूळ झाला पाहिजे. आता इथे मी 2 बटाटे म्हणजे 1 बटाट्याचे 2 भाग केलेले आहेत. ते छान उकडून घेतलेले आहेत अगदी बारीक आणि मऊसूत. आणि किसणीच्या साहाय्याने आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत. हाताने कुस्करू नका. हाताने कुस्करले तरी देखील त्याचे गठ्ठे गठ्ठे हे राहतातच. त्यामुळे किसणीच्या साहाय्याने तुम्हाला छान असे बारीक किसून घ्यायचे आहेत. बारीक किसणी किंवा मोठी किसणी यापैकी कोणत्याही किसणीचा तुम्ही इथे वापर करू शकता. म्हणजे आपले बटाटे छान असे एकदम मऊसूत असे कुस्करले जातात. आणि जर बटाटा थोडा जरी कच्चा असेल तरी सुद्धा किसणीच्या साहाय्याने तो छान मॅश होतो आणि आपल्या या पीठ मळताना छान असं बाइंडिंग येतं. त्याच्यामुळे शक्यतो बटाटा किसणीने किसूनच घ्या. तरी इथे मी छान बटाटा सर्व आता किसून घेते. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आणि या नवरात्रीमध्ये जर तुम्ही ही रेसिपी केली तर मला 100% गॅरंटी आहे तुम्ही नवरात्रीच्या 3 ते 4 दिवस ही रेसिपी सतत कराल. इतकी चविष्ट आणि छान ही रेसिपी तयार होते आणि खूपच कमी वेळात आणि झटपट तयार होते. यासाठी तुम्हाला कोणतेही जास्तीचं सामान देखील लागत नाही. तरी इथे तुम्ही पाहू शकता मी दोन्ही बटाटे छान कुस्करून घेतलेले आहेत किसणीने. आता इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या छान अशा मिक्सरमध्ये बारीक करून काढल्या आहेत. मिक्सरमध्ये छान हिरवी मिरची आपल्याला बारीक करायची आहे, म्हणजे ती खाताना दाताखाली येत नाही. तुम्हाला जर जास्त तिखट बनवायचं असेल तर तुम्ही जास्त देखील मिरची इथे वापरू शकता किंवा या जागी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता. इथे 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी. शेंगदाण्याचा कूट हा भाजलेला किंवा तुम्ही कच्चा देखील घेऊ शकता. तर इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने सुरुवातीला मी इथे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान आपल्याला छान मॅश करायचं आहे. त्यामुळे चमच्याने किंवा तुम्ही हाताने कशाने देखील मॅश करू शकता. खूपच झटपट आणि खूपच चविष्ट होतात हे. आपण इथे वडे देखील करणार नाहीये किंवा खिचडी करणार नाहीये किंवा थालीपीठ देखील करणार नाहीये. खूपच वेगळी पद्धत आणि खूपच चविष्ट अशी ही रेसिपी बनवणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी प्लास्टिकची पिशवी हातात घालून हे छान मळून घेतलेलं आहे. जर तुमच्या देखील हाताला मिरचीमुळे आग होत असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने प्लास्टिकची पिशवी घालून छान मळून घेऊ शकता, म्हणजे तुमच्या हाताची देखील आग होणार नाही. आता छोटे छोटे आपल्याला अगदी बाईट घ्यायचे आहेत याचे किंवा छोटे छोटे असे एक भाग घ्यायचा आहे आणि असे लंबगोल पीसमध्ये आपल्याला हे तयार करायचे आहेत. म्हणजे अगदी फ्रेंच फ्राईजच्या आकाराचे आपल्याला हे तयार करायचे आहेत. तुम्ही हे थोडेसे जाड किंवा अजून थोडे पातळ तुमच्या आवडीनुसार करू शकता. पण या साईजमध्ये जर केले तर हे खूपच क्रंची आणि कुरकुरीत होतात. अगदी खूपच चविष्ट आणि कुरकुरीत लागतात. त्यामुळे अशाच साईजमध्ये तुम्ही देखील करा. थोडंसं हाताला तुम्ही तेल देखील लावून
हे करू शकता, म्हणजे हाताला आपलं पीठ चिटकणार नाही आणि अगदी सहज याचे फ्रेंच फ्राईज तयार होतील. हे फ्रेंच फ्राईज तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता किंवा नुसते देखील खूप छान लागतात. आता इथे मी सर्व फ्रेंच फ्राईज अशा पद्धतीने बनवून घेते. तर फ्रेंच फ्राईज बनवतोपर्यंत आपण इथे कढईमध्ये तेल तापत ठेवूया. तेल आपल्याला छान कडकडीत तापून घ्यायचं आहे. अगदी मिडियम गॅसवरती तेल तापवायचं नाही, फास्ट गॅसवरती आपल्याला कडकडीत असं तेल तापवायचं आहे. आणि तेल छान तापलं की गॅस मिडियम करून आपल्याला हे फ्रेंच फ्राईज यामध्ये सोडायचे आहेत. फ्रेंच फ्राईज सोडताना गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे, नाहीतर आपले फ्रेंच फ्राईज हे लवकर जळू शकतात. तर तुमची इथे कढई किती मोठी आहे तेवढे तुम्ही इथे फ्रेंच फ्राईज सोडू शकता. जर जास्त कढई मोठी असेल तर एका टायमाला सर्व सोडले तरी देखील चालेल, कारण की हे तेलामध्ये चिटकत नाही आणि अगदी सहज निघतात. तर इथे मी मिडियम गॅसवरती हे छान मंद गॅसवरती हे एका साईडने होऊन देणार आहे. आता काट्याच्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला अगदी अलगद असे हे काढून घ्यायचे आहेत. थोडेसे चिटकले असतील तर तुम्ही काट्याच्या चमच्याने अशा पद्धतीने हे काढून घ्या. जर झाऱ्याने लगेच त्याला हलवलं तर ते चिटकू शकतात, त्यामुळे काट्याच्या चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला हे असे हलवून घ्यायचे आहेत आणि अगदी सहज निघतात, जास्त चिटकत देखील नाही. आणि मंद गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत. जास्त फास्ट देखील नाही आणि जास्त स्लो देखील गॅस करायचं नाहीये. मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता आता थोडासा हलकासा असा गोल्डन कलर आलेला आहे. अजून 1 मिनिटभर मी ते छान हे तळून घेणार आहे. वरनं छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे छान तळायचे आहे. तर आता इथे हे फ्रेंच फ्राईज मस्त हे झालेले आहेत. जास्त तेलकट देखील होत नाही. आपले वडे जसे तेलकट होतात तसे तेलकट होत नाही, त्यामुळे तुम्ही हे फ्रेंच फ्राईज नक्कीच ट्राय करू शकता. आता तेलामधून काढून एका भांड्यामध्ये हे आपण निथळून असे काढून घ्यायचे आहेत आणि दुसरी बॅच देखील इथे मी तळून घेणार आहे. तर तुम्ही हे दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर एन्जॉय करू शकता आणि या नवरात्रीमध्ये हा पदार्थ तर नक्कीच झाला पाहिजे. अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी हे तयार झालेले आहे. तर आता आपली पुढची आणि अगदी गोडाची छान अशी रेसिपी पाहूया. अगदी वेगळी रेसिपी आहे, ती सुद्धा तुम्ही यापूर्वी कधीच केली नसेल, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण रताळ्यापासून अगदी पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी पाहणार आहोत. याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच पाहिली देखील नसेल आणि कधी केली देखील नसेल. तुम्ही अधीमधी सुद्धा ही रेसिपी करू शकता किंवा सणासुदीला किंवा मग उपवासाला कधीही करू शकता, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. यासाठी इथे मी 2 रताळी घेतलेली आहे. रताळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण की त्यावरती भरपूर माती असते. तर आता रताळी आपण साईडला ठेवूया आणि पुढच्या तयारीकडे लागूया. तर इथे पाहू शकता गॅसवरती एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे मी. तुम्ही कढईमध्ये सुद्धा ही रेसिपी करू शकता. त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत. थोडे बदाम आणि थोडे मनुके वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकू शकता आणि जर तुम्ही तूप नसेल घालत तर त्याऐवजी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. आता ते बदाम आणि जे मनुके आहेत ते आपल्याला तेलावरती छान अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता इथे मनुके सुद्धा छान फ्राय झालेत आणि बदाम सुद्धा छान परतून झालेले आहेत. आता यामध्ये अर्धा लिटरला थोडंसं कमी इथे मी दूध घातलेलं आहे, म्हणजे अर्धा लिटर इतपत दूध घालून घेतलेलं आहे. तुम्ही जर जास्त लोकांसाठी ही रेसिपी करत असाल तर 1 लिटर दुधाचा वापर केला तरी सुद्धा चालेल. पण शक्यतो ही रेसिपी करताना जास्तच करा, कारण की अजिबातच शिल्लक न राहणारी रेसिपी आहे ही. खूप जास्त चविष्ट आहे आणि खूप जास्त छान लागते, त्यामुळे नक्कीच करा. तर बघा इथे आता किसणी घेतलेली आहे. आपल्याला जी बटाट्याची साईची किसणी असते ती इथे वापरलेली आहे. त्याने हे रताळे आपल्याला छान असं किसून घ्यायचं आहे. रताळ्याचं वरचं साल जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, पण शक्यतो रताळ्याचं वरचं साल न काढताच ही रेसिपी करा.
रताळ्याच्या वरच्या सालीमध्ये सुद्धा खूप जास्त पौष्टिकता असते, त्यामुळे रताळ्याचं वरचं साल काढू नका. जी लोक रताळी खात नाही किंवा ज्यांना रताळी आवडत नाही ती सुद्धा ही रेसिपी आवडीने खातील आणि अगदी मागून मागून खातील. आणि मुलांना सुद्धा अगदी पौष्टिक रेसिपी आहे. ज्या लोकांना डायबिटीज असते त्या लोकांसाठी ही रेसिपी अगदी हेल्दी आहे. तर पाहू शकता अगदी झटपट ही छान अशी किसणीने मी किसून घेतलेला आहे. तर पाहू शकता छान असा आपला किस करून झालेला आहे. हा किस आपल्याला लगेचच वापरायचा आहे, कारण की हा किस लगेच काळा पडू शकतो. त्यामुळे इथे सुरुवातीलाच आपण दूध उकळायला ठेवलं होतं. अगदी एकसारखा आणि अगदी छान असा पातळ किस करून घेतलेला आहे मी. तुम्हाला जर किस करायचं नसेल तर तुम्ही अगदी बारीक बारीक पीसमध्ये तुकडे सुद्धा करू शकता. तर इथे पाहू शकता छान असं दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे. आता यामध्ये हा किस आपण घालून घेऊया. जर तुम्हाला अजून ही रेसिपी दाटसर आणि घट्ट छान रबडीसारखी हवी असेल तर थोडासा किस इथे तुम्ही मिक्सरला सुद्धा लावून ह्यामध्ये घालू शकता. आणि यामध्ये जितका आपण रताळ्याचा किस घालू तितकी ही रेसिपी अगदी पौष्टिक आणि अजून जास्त टेस्टी होते. त्यामुळे नक्कीच रताळ्याचा किस यामध्ये जास्त घाला, म्हणजे रेसिपी अजून जास्त छान होईल. आता बघा सतत अधेमध्ये आपल्याला हे हलवत राहायचं आहे, म्हणजे जे दूध आहे ते वर येणार नाही आणि आपली खीर छान शिजली जाईल. अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये खीर ही लगेचच शिजते, कारण की रताळ्याचा किस हा शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 4 ते 5 मिनिटातच हा किस शिजलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. गोड पदार्थामध्ये मीठ घातले की त्याची चव अजून जास्त वाढते. एक 3 ते 4 चमचे साखर घातलेला आहे. जर तुम्ही ही रेसिपी डायबिटीज लोकांसाठी करत असाल तर तुम्ही साखर स्किप केली तरी सुद्धा चालेल, कारण की रताळं हे अगोदरच गोड असतं, त्यामुळे तुम्ही जर साखर नाही घातली तरी सुद्धा चालणार आहे. थोडीशी विलायची पावडर घातलेली आहे. जर तुम्हाला विलायची पावडर आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल. पण वेलची पावडरने खूप छान असा याला वास येतो आणि खूप चवेला सुद्धा छान लागते. तर पाहू शकता आता सतत हलवत अजून 3 ते 4 मिनिटे ही खीर मी मंद गॅसवरती शिजून देणार आहे. तर इथे बघा 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि रताळ्याचा किस सुद्धा छान मऊसूत असा शिजलेला आहे. अगदी रबडीसारखी ही खीर तयार होते, त्यामुळे नक्कीच करून बघा आणि अगदी छान लागते. तुम्ही ही रेसिपी उपवासाला सुद्धा करू शकता. उपवासाला कधी कधी खिचडी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो किंवा दुसरे कोणतेही पदार्थ उपवासाचे खायचा कंटाळा येतो, त्यामुळे ही छान अशी खीर नक्कीच करू शकता. अगदी छान लागते चवेला आणि खूप जास्त पौष्टिकतेने भरलेली आहे. मुलांसाठी तर खूप जास्त हेल्दी आहे आणि जे वयस्कर लोक असतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप जास्त छान आहे. त्यामुळे नक्कीच ही रताळ्याची खीर एकदा करून बघा. ही खीर थंड झाली ना की अजून जास्त घट्ट होते, दाटसर होते आणि अगदी रबडीसारखी लागते. त्यामुळे शक्यतो ही खीर थंड झाल्यावरतीच खा, त्यामुळे याची चव अजून जास्त वाढते. तर आजच्या या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.